सकाळी 5 वाजतापासून उठलो बापा आणि चायची वाट पाहून राहिलो. अजून मा सोनीनं मला चाय नाही आणून दिला. उठली का नाही उठली माहीत नाही. कवा उठते कवा नाही महाराणी. चाय पेवासाठी मा घशाले कोरट पडली तरी अजून ते चाय नाही आणून राहिली. सून होय का होय बापा. ए मोहिनी मोहिनी आण चाय आण लवकर. केव्हाची आवाज देऊन राहिलो पण अजून काही इथे हो नाही करे ना हा नाही करे. चाल बरं मीच जाऊन पाहतो झोपून उठली का नाही उठली. मोहिनी ए मोहिनी. माय बाई अजून झोपूनच आहे का हे. आणि मी तेव्हाची चायची वाटच पाहून राहिलो. आता आणन आता आणन आता आणन. हे महाराणी तर झोपूनच आहे. ए मोहिनी मोहिनी उठ. पाय ना सकाळचे 8 वाजले तरी तू अजून उठली नाही का. कोण माझ्या कानाशी चीची करत आहे. अहो चिची वाले उठ ना. मी तुझी सासू हो. सासूबाई तुम्ही नाही झोपा ना मला नाही झोपू द्या का. कशाला माझ्या कानाशी चीची करता सकाळी सकाळी. मी त्या कानाशी चिची करतो का. महाराणी उठणं पाय ना 8 वाजले ना. चाय गी बनवणं. तुमचा तुम्हीच बनवून घ्या ना चहा. मी काय इथे चाय बनवायला आली का. अहो तू सून होस ना मग तू नाही तर कोण चाय बनवान. का सुनीनच चहा करावा लागतो का. सासूला पण करून घ्याव कधी कधी चहा. सासूबाई तुम्ही जा चहा करा तुम्ही प्या आणि माझ्यासाठी पण घेऊन या. तोपर्यंत मी थोडा एक्सरसाइज करते. अहो का होय व कामाचा एक्सरसाइज करणं. जशी तूच माई सासू होस मावर हुकूम सोडून राहिली तर. चुलीत गेला ते एक्सरसाइज. उठ लवकर न चाय बनव नाही तर मग पोरगा आल्यावर मी त्यालेच नाव सांगतो तू ये. काय सासूबाई कशा आहात तुम्ही. कळत नाही का तुम्हाला मी आताच झोपून उठली. आता मी थोडा एक्सरसाइज करेन. अहो काय तुला एक्सरसाइज करायची गरज आहे. घरातले कामं करणं झाडझूड कर भांडे घास त्याच्यातच तर खूप एक्सरसाइज होते. पाय बरं मी आताही इतक्या वयाची आहे तरी घरातले कामं करतो तरी आताही अशी टणकीची टणकीच. नाही केला कधी असा यासारखा कायचा एक्सरसाइज व्हायचं. हो सासूबाई तुम्ही किती फनी आहात. किती फनी बोलता. माझ्या मम्मीने मला कधीच काम नाही सांगितले. कधी चाय बनवायला नाही सांगितलं. अहो तर राहती नाही का त्या मम्मीच्याच घरी. कायले आली माघारी. माझं तुमच्या मुलावर लव होतं म्हणून मी आली सासूबाई. थांबा मी राहुलला सांगते आणि एक छान मोलकरीनच ठेवायला लावते. तुम्हालाही काही काम करायची गरज नाही आणि मलाही काही काम करायची गरज नाही. अहो 25 वर्ष झाले तरी माघारी मी मोलकरीन नाही ठेवली. मी सकाळी उठल्यापासून सगळे कामं करतो आणि आता तू मोलकरीन ठेवतं का. हो सासूबाई माझ्याने काही कामं होत नाही. मी कधी कामं केले नाही त्याच्यामुळे मला काही चहाही बनवता येत नाही म्हणून मी तर मोलकरीनच ठेवीन. अहो तू तर लग्नाच्या पहिले म्हणत होती का मला चाय बी बनवता येते स्वयंपाक बी करता येते ना. आता म्हणतं का काहीच नाही येत. ते मला तसं राहुलला सांगायला सांगितलं होतं की मला चहा करता येते स्वयंपाक करता येते. राहुल म्हणाला होता की माझ्या आईला सांगशील की मला पूर्ण कामं करता येते नाही तर ती माझी आई काही आपलं लग्न होऊ देणार नाही. अरे देवा म्हणजे तू का माझ्यासोबत खोटं बोलली होती का. हो सासूबाई तसं मला राहुलनेच सांगायला सांगितलं होतं. मी काही माझ्या मनाने नव्हतं सांगितलं. म्हणजे तू मला फसवून माझ्या घरात आली का. मा पोरासोबत लग्न केली का. मला चांगली काम करण्यावाली सून पाहिजे होती. मला आयतं देणेवाली. आयता चाय आयतं जेवण. तुला तर काहीच नाही येत म्हणतं. तर मीच त्या हातात आणून देऊ का जेवण चाय सगळं. नो प्रॉब्लेम सासूबाई आपण कामवाली बाई ठेवू ना. तुम्ही कशाला काळजी करता.
ते कामवालीच्या हातचं नाही, मला सुनीच्या हातचं खायचं होतं ना. तिच्या हातचा चाय प्यायचा होता ना. कामवालीच्या हातचं खायचं असतं तर कायले मा पोराचं लग्न करून दिलं असतं. थांब, त्या मायबापाची चांगली वरात काढतो. अहो सासूबाई, वरात तर लग्नामध्येच निघते ना. मी उलटी वरात काढतो. तुले त्या मायबापाच्या घरी पाठवासाठी वरात काढतो. कसं बोलता सासूबाई तुम्ही? असं म्हणजे बराबरच बोलून राहिलो ना. थांब, येऊ दे रावल्याले, त्याची चांगली घोरपिळा काढतो. चाल बाई, आता मलेच मा हातानं चाय बनवा लागन न प्या लागन. ह्या सोनीचं तर काही सुखच नाही. मला येते चहा करता, पण मी कशाला बनवू? एकदा चहा केला तर सासूबाई तशाच बघतील. इथे राहुलचा पैसा बघून त्याच्याशी लग्न केलं. इथे मी का काम करण्यासाठी आली का? त्याला तर मी मोलकरीनच ठेवायला लावते. मग मोलकरीन करेल सगळे कामं. पर्यंत करू देते सासूबाईला काम. तशी माझ्या सासूबाईला काम करण्याची सवयच आहे. मी कशाला काम करू? मी तर मस्त आराम करते. चल, झोपून जाते अजून थोडा वेळ. मला काय, सासूबाई चाय करे नाही तर नको करे, राहू दे. थोड्या वेळानं मीच जाते आणि सासूबाईला चाय मागते. आता मस्त मी आराम करते. माझी मम्मी तर मला सगळेच कामं करायला सांगायची. चाय बनवायला लावायची, स्वयंपाक करायला लावायची, भांडे घासायला लावायची. मी इथे कशाला करू? एकदा केलं सासूबाई तशाच बघतील. मी तर राहुलचा पैसा बघून त्याच्याशी लग्न केलं का? काम करण्यासाठी लग्न केलं का? मी तर मस्तपैकी आराम करेन. काय सून दिली देवा, चाय बी नाही करताय मा सुनीले. एकटं एक पोरगा आहे माय, आणि हे सून भेटली अशी. सुनीचं तर काही सुखच नाही भेटन मलेच आता चायनं जेवण बनवून तिले द्या लागन. तुम्हीच चाय बनवा म्हणते. कशी सून आहे देवा हे मायवाली. चाल बापा, आता मीच चाय बनवतो. माईसाठी बनवतो आणि तिच्यासाठी बनवतो. माझा झाला आता आराम करून. आता माझी चाय प्यायची इच्छा होत आहे. सासूबाईने चहा केला असेल तर मी पिऊन घेते. कशी सून आणली देवा मा पोरानं मासाठी. तिले चाय बी नाही करता येत. मलेच तिले चाय करून द्यावं लागते. सोचलं होतं का पोराचं लग्न होईल तर मा हातामध्ये सून चाय आणून देईल. पण आता तर मले मा हातानं चाय करा लागते, प्या लागते. ह्या जन्मात तर मला सोनीचं सुख भेटन असं वाटतच नाही देवा. माझ्यासाठी चहा केलाय का सासूबाई? हो केला ना मोहिनी, घे इथं ठेवलाय. तुले करताच नाही येत खरं चहा, तर मग मीच करून टाकला बापा. हो, थँक्यू सासूबाई, तुम्ही मला चहा करून दिला. मला चहा करता आला असता तर मी पण तुम्हाला करून दिला असता, पण मला चहा करता येतच नाही. ठीक आहे मोहिनी, नाही येत ना तुला चाय बनवता तर मी तुला शिकवून देईन. सासूबाई तर माझ्या मागं हात धुवूनच लागली. मला चहा करायचाच नाही आहे ना, मी कशाला करू? मग कशाला शिकू चहा? मला तर येते ना करता चहा, पण मी जाणून बुजून करत नाही. कशाला शिकवता सासूबाई? आपण मोलकरीन ठेवून ना. हो मोहिनी, बाईच्या जातीले चाय बनवता आला पाहिजे. बघू पुढं. आता सध्या मी काही चहा नाही शिकत बनवायचं. प्या तुम्ही पण चहा प्या, मला पण पिऊ द्या शांतपणे. तर अशी आहे माई सून. मा सुनीले चहाच नाही बनवता येत. मला चहा बनवून तिच्या हातात द्यावा लागते. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? माझ्या बहिणी आणि भावांनो, माझा व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला आता उद्याला भेटू.